नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे हिरव्या चिंचेचा आणि लाल मिरचीचा आंध्रातला तक्कू। त्यासाठी मी हिरवी चिंच छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। मी या छान स्वच्छ धुवून घेतले आहे, पुसून घेतले आहे आणि या छान ठेचून घेईल आता सगळ्या। बघा, मी या पूर्ण अशा छान ठेचून घेतलेल्या आहे। या अर्धा किलो चिंच आहे, त्यात मी आता हे 100 ग्रॅम मीठ टाकून ठेवणार आहे। हे छान पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ याला लावून घेतलेलं आहे आणि मी हे आता छान काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे। हे आता झाकण लावून 3 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे। या लाल मिरच्या आहे, या पण मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि थोड्या ठेचून घेतल्या चिंचेसारख्याच। याच्यात सुद्धा 1 चमचा मीठ याला लावून ठेवणार आहे आणि या पण मला 3 दिवस या अशाच झाकून ठेवायच्या। मीठ लावून अशा छान मी आता या ठेवलेल्या डब्यामध्ये भरून 3 दिवस आपल्याला हा डबा असाच बाजूला राहू द्यायचा आहे। आजचा 3रा दिवस। आता याच्यातल्या सगळ्या मिरच्या मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया बाजूला करणार आहे। ज्यांना जास्त तिखट नको असते त्यांनी याच्यातल्या बिया बाजूला काढायच्या। आता आपल्याला ही चिंच आहे ती पण एका भांड्यात काढून घ्यायची। 3 दिवस भिजत ठेवली होती ना आपण, ती पण बाजूला करून घ्यायची आहे। आता आपल्याला या चिंचेचे सगळे वाक बाजूला करून घ्यायचे आहेत। पूर्ण चिंच अशी साफ करून घ्यायची, याच्यातली चिंचोके आणि मगच बाजूला करायचं। हे वाक असे बाजूला करायचे। बघा, याच्यातले आपण आता चिंचेतले वाक काढून घेतलेले आहे, चिंचोके पण बाजूला केलेले आहे आणि लाल मिरचीतल्या इतक्या बिया बाजूला करून घेतल्या, म्हणजे तिखटपणा कमी होणार आहे। आता ही मीठ लावून ठेवलेली आपण चिंच, याच्यातले सगळे वाक काढून घेतलेले आहे। त्याच्यात टाकणार आहे या लाल मिरच्या। यांना पण आपण मीठ लावून ठेवलं होतं, 3 दिवस भिजत ठेवले होते। या सगळ्या मिरच्या याच्यात टाकून घेणार आहे आणि बिया काढून घेतल्यामुळे याचा तिखटपणा पण कमी होऊन गेलेला आहे। त्यात टाकणार आहे आता आपण हे लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या। याच्यात आता वेगळं मीठ टाकायची आपल्याला गरज नाही आहे। हे छान आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं। आपण आता फोडणी तयार करायला तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात टाकणार आहे मोहरीचे दाणे। मोहरी तडतडली, मोहरी की गॅस बंद करून द्यायचा। आता टाकणार आहे याच्यात हिंग। आता हे गार झालेलं तेल आपल्याला याच्यावर टाकायचं आहे। तयार आहे आपला आंध्रातला हिरव्या चिंचेचा लाल मिरचीचा आणि तक्कू तयार। व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।